मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 3. मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो. यातूनच पुढे सामाजिक बांधिलकी व सामाजिक गरजा निर्माण होत असतात. या सामाजिक गरजातून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. अशा घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो. यात एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश होतो. वस्तीवरून निदर्शनास येते की निवासासाठी तसेच आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश व्यापले जातात. या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो, त्याच्या आर्थिक क्रियाही करतो. मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होत असतो. मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती होते. प्राकृतिक घटक जसे उंच सखलपणा, समुद्र सपाटीपासूनची उंची, मृदा, हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी घटक वस्तींचे अंतर आणि प्रकार यावर परिणाम करतात. उदाहरणार्थ, कोरड्या हवामान प्रदेशात पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच घरे पाण्याच्या स्रोतांजवळ वसलेली आढळतात. काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकतो. पूर्वी क्षेत्र प्रदेश काबीज केले जात असत किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमणे होत असत. त्यामुळे बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्यांच्या विकासास सुरुवात झाली. त्या एका पाड्यापासून ते महानगरांपर्यंत असतात. आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक संरचना बदलते. तसेच पर्यावरण आणि तंत्रज्ञानही बदलते. वस्त्या या छोट्या आकाराच्या आणि एकमेकांपासून दूर असू शकतात. तसेच त्या मोठ्या आणि जवळजवळ वसलेल्या देखील असू शकतात. घरांमधील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे 4 प्रकारात विभाजन केले जाते. दाट किंवा केंद्रित वस्ती, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती, एकाकी वस्ती. प्रकार हा शब्द काही समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचे किंवा संबोधनांचे वर्गीकरण सांगतो, तर आकृतिबंध हा त्यांचे आकार किंवा स्वरूपाबद्दल सांगतो. जेव्हा आपण वस्तींच्या आकृतिबंधाचा विचार करतो, तेव्हा हा शब्द दिलेल्या प्रदेशातील वस्त्यांची विशिष्ट रचना किंवा वस्त्यांचे वितरण याकरता वापरला जातो. केंद्रीय वस्त्या हा वस्त्यांचा एक प्रकार आहे, तर रेषीय वस्त्या हा वस्त्यांचा आकृतिबंध आहे. या केंद्रित किंवा विखुरलेल्या असू शकतात. वस्त्यांचे कार्यानुसार सुद्धा वर्गीकरण करता येते. त्यांच्या कार्याच्या आधारे वस्तीचे ग्रामीण आणि नागरी अशा 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. ग्रामीण वस्त्यांपेक्षा नागरी वस्त्या या सामान्यतः केंद्रित आणि विस्ताराने मोठ्या असतात. त्यांच्या कार्य आणि प्रकारांच्या आधारे नगरांचे वर्गीकरण केले जाऊ शकते. नगरांचे विविध कार्यांच्या आधारावर वर्गीकरण केले जाऊ शकते. काही शहरे आणि नगरे काही विशिष्ट कार्यांसाठी, विशिष्ट क्रियांसाठी, उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी ओळखली जातात. असे असले तरी प्रत्येक नगरात अनेक वर्षे कार्ये चालतात. नगराच्या प्रमुख कार्याच्या आधारे शहरांचे आणि नगरांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील उदाहरणे. भौगोलिक स्पष्टीकरण. नगरामध्ये एकच कार्य चालत नसून तेथे विविध प्रकारची कार्ये चालतात. त्यातील एखादे कार्य प्रमुख असू शकते. नगराचे मोठ्या नगरात रूपांतर होत असते. मोठ्या नगराचे महानगरात रूपांतर होत असते. कालानुरूप होणाऱ्या या बदलांनुसार नगरातील कार्यातील गुंतागुंतही वाढते.
या नगरांचा महानगरांचा आकारही विस्तृत असतो. या नगरांच्या कार्यात बदलही मोठ्या प्रमाणावर घडतात. हे बदल प्रामुख्याने भूमी उपयोजन, रचनात्मक बदल या संदर्भाने घडतात. या बदलांमुळे नगरांची क्षितिज रेषाही बदलते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भूमी उपयोजन. निरीक्षणातून असे लक्षात आले की परिसरातील जमिनीचा वापर विविध पद्धतीने केला जातो. नदी, झाडे ही नैसर्गिकरित्या जमीन व्यापतात, तर रस्ते, इमारती या मानवाकडून जमिनीवर बांधल्या जातात. आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी जमीन वापरली जाते. मानव भूमीचा वापर निवास, व्यवसाय, उत्पादन, मनोरंजन इत्यादीसाठी करतो. भूमी उपयोजनाचे वर्गीकरण. ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते, हे तुमच्या लक्षात आले असेल. ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडित असतो, तर नगरातील भूमी उपयोजन निवास आणि विविध व्यवसायांशी निगडित असतो. भूमी अभिलेख. कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले आहे. ग्रामीण भूमी उपयोजन. वन. वनांखालील क्षेत्र. बिगर शेती, वस्ती, ग्रामीण किंवा नागरी, पायाभूत सोयी, रस्ते, कालवे इत्यादी, उद्योग, दुकाने इत्यादींचा समावेश या वर्गात होतो. द्वितीयक व तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार या श्रेणीतील उपयोजनात वाढ होते. ओसाड, नापीक, अनुत्पादक भूमी. उंच सखल डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंट, घळीयुक्त भूमी यांचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात होतो. जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही, अशी भूमी या प्रकारात येते. कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. अशी जमीन फारच थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची असू शकते. ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन ही पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे साधन असते. किरकोळ वृक्ष, पिके व वनराई जमीन. निव्वळ लागवडीखाली नसलेली. यात निव्वळ लागवडीखालील क्षेत्राचा समावेश होतो. फळबागा व फळझाडांखालील क्षेत्राचा यात समावेश होतो. या क्षेत्रातील बहुतेक जमीन खाजगी मालकीची असते. पिकाऊ अनुत्पादक जमीन. 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेली कोणतीही जमीन लागवडीखाली न आलेली या प्रकारात मोडते. ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते. चालू पडजमीन. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रात येते. जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते. पड ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते किंवा तिला सुपीकता प्राप्त होते. चालू पडशिवायची पडजमीन ही सुद्धा लागवडीयोग्य जमीन असते. ती जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक राहते. ती या प्रकारात मोडते. तथापि कोणतीही लागवडीयोग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवडीयोग्य अनुत्पादक जमीन या वर्गात मोडते. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र. नागरी भूमी उपयोजन. निवासी क्षेत्र. माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेले क्षेत्र भूमी आच्छादन. औद्योगिक क्षेत्र. अशी जमीन जेथे कोणत्या न कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते. भूमी आच्छादन.
जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात. भूमी उपयोजन. संस्थात्मक क्षेत्र. शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मुख्य कार्यालये, छावणी इत्यादींच्या कार्यासाठी व्यापलेली जमीन. या जमिनीचा वापर कार्यांसाठी केला जातो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअर वरून आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मनोरंजनाखालील क्षेत्र. नागरिकांच्या मनोरंजनाची साधने उपलब्ध असलेली जमीन. भूमी आच्छादन. जेथे नागरिक मनोरंजन किंवा करमणुकीसाठी जातात. उदाहरणार्थ खेळाचे मैदान, बाग, सिनेमागृह, नाट्यगृह इत्यादी. वाहतूक. या जागेचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होतो. यामध्ये विमानतळ, रेल्वे स्थानक, रस्ते, नैसर्गिक बंदर, लोहमार्ग इत्यादींचा समावेश होतो. व्यापारी क्षेत्र. नागरी क्षेत्र. ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते असे क्षेत्र. हे क्षेत्र निवासी क्षेत्रातही आढळते. काही ठिकाणी मात्र असे क्षेत्र विविध प्रकारच्या माल मिळवण्याच्या दृष्टीने एका ठिकाणी केंद्रित झालेले आढळतात. उदाहरणार्थ केंद्रीय व्यापारी क्षेत्रे. रेखांकित सीमांकित भूखंड. हे मोकळे भूखंड असतात ज्याचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी केला जातो. हे क्षेत्र प्रामुख्याने नागरी क्षेत्राच्या सीमेवर आढळते. वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे कृषीखालील जमिनीवर या क्षेत्राचे अतिक्रमण होते. संमिश्र भूमी उपयोजन. एखाद्या क्षेत्रात जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन होत असते तेव्हा विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहावयास मिळते. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारचे भूमी उपयोजन एकाच क्षेत्रात एकत्रितपणे आढळून येते. अशा क्षेत्रांमध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने, मोकळ्या जागी एकाच ठिकाणी असू शकतात. भूमी उपयोजन. भूमी उपयोजन व भूमी आच्छादन यात फरक आहे. बऱ्याच वेळा या शब्दांचा वापर समानार्थी म्हणून केला जातो, पण दोन्हींचा अर्थ वेगळा आहे. भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक जसे की वने, पाणी, बर्फ, खडक, वाळू इत्यादी. याउलट भूमी उपयोजन म्हणजे त्या भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करत आहे हे होय. उदाहरणार्थ भूमी उपयोजनाचा उपयोग करमणुकीसाठी करणे. येथे भूमी आच्छादन जरी वनस्पती किंवा वनाखाली असले तरी त्याचा उपयोग करमणुकीसाठी होत असतो. एखाद्या क्षेत्राचे भूमी आच्छादन व भूमी उपयोजन समजल्यास त्या क्षेत्राचे संपूर्ण आकलन आपल्याला होते. भूमी आच्छादन हे उपग्रहीय प्रतिमांद्वारे समजले जाऊ शकते, परंतु भूमी उपयोजन उपग्रहीय प्रतिमांद्वारे सांगितले जाऊ शकत नाही. ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात. या क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात. ही क्षेत्रे वेगळे नसून या दोहोंमध्ये संक्रमण क्षेत्र असते. या क्षेत्राची सरमिसळ होऊन दोन्ही बाजूंनी झालेली असते. ग्रामीण नागरी झालेल्या क्षेत्रातून अनेक नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागाकडे त्याच्या कार्यालयात किंवा आर्थिक संस्थांमध्ये कामासाठी येतात. त्यासाठी ते वाहनाने प्रवास करतात. ज्या वेळेस नागरी भागाच्या विकासाबरोबरच विस्तारही वाढतो त्यावेळेस याला नागरी प्रसरण असे म्हणतात. ग्रामीण नागरी झालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन आढळते. झालर क्षेत्राची रचना त्यामुळे गुंतागुंतीची असते. या भागात दोन प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळतात. उदाहरणार्थ ग्रामपंचायत आणि नगरपालिका. झालर क्षेत्राजवळील नागरी क्षेत्र
स्वतःची ओळख घालवून बसते. प्रत्यक्षात ही नगरे मोठ्या शहरात विलीन होऊन जातात व ते मोठ्या शहराच्या भौगोलिक प्रदेशाचे भाग बनतात. मोठ्या शहरांपासून दूर असलेली नगरे मात्र स्वतःची ओळख सांभाळून राहतात. या नगरांचे प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे असतात. हे प्रश्न प्रामुख्याने सोयी सुविधा व वाहतुकीचे असतात. या सोयी या भागात कमी दर्जाच्या असतात असे आढळते. झालर क्षेत्रातील ग्रामीण भागातही काही प्रमाणात विविधता आढळते. शेतीसाठी वापरात असलेली जमीन निवासी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात परावर्तित होते. काही वेळेस पूर्णतः ग्रामीण भाग तसाच राहून तो भाग शहराशी केवळ नागरिकांच्या राहण्यासाठी व शहरात रोजच्या प्रवासासाठी वापरला जातो. नागरी झालर क्षेत्राच्या पुढे ग्रामीण झालर क्षेत्र असते. या भागातील ग्रामीण भाग काही प्रमाणातच नागरिकाने संक्रमित झालेला असतो. उपनगरे महानगरांच्या सीमांवर लहान आकाराची नगरे, लहान शहरे किंवा मोठी नगरे असतात. अशा नागरी क्षेत्रास उपनगरे म्हणतात. उदाहरणार्थ भांडूप, कल्याण, विरार इत्यादी मुंबई महानगराची उपनगरे मानली जातात. ही सर्व लहान मोठी नगरे मुंबई शहराच्या विकासाच्या परिणामाने वाढलेली आहेत. याचप्रमाणे वाकड, हिंजवडी ही पुण्याची उपनगरे आहेत. नकाशांचे बारकाईने निरीक्षण केले असता लक्षात येते की आच्छादनाखालील जमिनीचे क्षेत्र कमी झाले असून त्या जागी आता औद्योगिक क्षेत्र आले आहे. त्याचप्रमाणे विरळ वस्ती बांधकामाखालील क्षेत्राचे रूपांतर दाट वस्ती बांधकाम क्षेत्राखाली झाले आहे. ग्रामीण भागात काही खाणकाम क्षेत्रांचा विकास झालेला आढळतो. प्रदेशातील करमणुकीची व विरंगुळ्याची ठिकाणेही कमी झाल्याचे लक्षात येते. या ठिकाणीही दाट शहरीकरण पाहावयास मिळते. या 10 वर्षाच्या काळात वाहतूक मार्गांच्या दोन्ही बाजूस शहरीकरण वेगाने झाल्याचेही लक्षात येते. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.